बातमी आपल्या हक्काची। महूद तालुका सांगोला येथील टायर गोदामात झालेला भीषण स्फोट हा गोदामाच्या मालकानेच या स्फोटात मृत व जखमी झालेल्या व्यक्तींच्या संगनमताने घडवून आणला आहे म्हणून सांगली जिल्ह्यातील तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मात्र जागा मालक एक, गोदाम मालक दुसरा तर स्फोटात मृत व जखमी व्यक्ती तिसरेच अशा या गुन्ह्याचे नेमके कारण व नेमकी कोणती स्फोटके वापरली याचा खुलासा अद्यापपर्यंत पोलिसांना करता आलेला नाहीये। महूद ते दिघंजी रस्त्यालगत असलेल्या टायर गोदामात शुक्रवार दिनांक 1 रोजी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला। यामध्ये विठ्ठलापूर तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील अतुल बाड हा युवक जागीच ठार झाला, तर शिवापुरी तालुका आटपाडी येथील दीपक कुटे हा गंभीर जखमी झालाय। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे यांनी FIR दाखल केली आहे। या स्फोटातील मृत तरुण अतुल बाड यांची पत्नी गीतांजली बाड यांनी दिलेल्या जबाबानुसार मृत अतुल बाड यांना गोदामात मालक असलेले चुलत दीर रामेश्वर बाड यांनी गुरुवार दिनांक 29 रोजी रात्री फोन केला होता। रामेश्वर यांनी अतुल यांना महूदला ताबडतोब बोलावून घेतलं। त्यानुसार अतुल बाड हे विठ्ठलापूर येथून महूदला आले। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 7 वाजता अतुल बाड मृत झाल्याचं समजलं, तर यावेळी गोदामात लागलेल्या आगीमुळे दीपक कुटे हा गंभीर भाजला गेला आहे। त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा स्फोट टायर गोदामात मालक रामेश्वर बाड, मृत अतुल बाड व जखमी दीपक कुटे या तिघांनी संगनमत करून घडवलाय। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध विनापरवाना बेकायदेशीर स्फोटक पदार्थांचे स्फोट घडवून आणणे, त्यामध्ये गोदामाचे नुकसान करणे, एकाच्या मृत्यूस तर दुसऱ्याच्या गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाले याबाबत भारतीय दंड संहिता कलम 304, 436, 337, 338, 285, 286 व 34 व भारतीय स्फोटक अधिनियम 1908 चे कलम 3, 4 आणि 6 प्रमाणे फिर्याद नोंदवण्यात आली आहे। दरम्यान सांगोला पोलिसांनी रामेश्वर बाड यांच्या महूद येथील घराची झडती घेतल्याचं समजतंय, तर अधिक तपासासाठी सांगोला पोलिसांचं पथक विठ्ठलापूर तालुका आटपाडी येथे रवाना झालंय। महूद येथील जळालेल्या टायर गोदामाची पाहणी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे। शनिवारी दुसऱ्या दिवशी घटनास्थळाला पुणे फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी भेट दिली। याबाबतचे ठसे नमुने त्यांनी गोळा केले असून त्याचे विश्लेषण केल्यानंतर स्फोटामागचं नेमकं कारण समजू शकेल। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।